नमस्कार, मी आहे अश्विन गोळे. श्री वक्रतुंड अकॅडमीमधून आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेलो आहे एक खास विषय घेऊन. आता खास विषय म्हणजेच काय, तर तुम्हाला माहीत आहे की आपल्या आसपास भरपूर विद्यार्थी असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचे ना काहीतरी शंका असतात, प्रॉब्लेम्स असतात आणि या शंकांचं निरसन होणं खूप महत्त्वाचं असतं. आता काही दिवसांपूर्वी मला 10वीतले काही विद्यार्थी बोलत होते की सर, आम्हाला सकाळचं उठून पहाटेचा अभ्यास करणं होत नाही किंवा सकाळचं उठून आम्हाला पाठांतर होत नाही, खूप वेळ लागतो किंवा आमच्याकडून सर होतच नाही. संध्याकाळचा आमचा अभ्यास खूप चांगला होतो, रात्रीचा आमचा अभ्यास खूप चांगला होतो. तर यासाठी मी त्यांना एक खूप छानसं उदाहरण द्यायचं ठरवलं. आता ते उदाहरण जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांना लागू होतं, मग ते कोणतेही विद्यार्थी का असेनात. पालकांनी हे उदाहरण नक्की द्यावं. आपल्या सर्वांना माहीत आहे की सातारा जिल्ह्यामध्ये साक्षात हनुमंताचा स्पर्श झालेलं एक ठिकाण आहे, ज्याचं नाव आहे जरंडेश्वर. त्या जरंडेश्वरची आख्यायिका खूप मोठी आहे, ती तुम्ही पाहाल किंवा ऐकूनही असाल. या जरंडेश्वरवर आम्ही मागच्या वर्षी, मी आणि माझे जिममधले काही मित्र, आम्ही त्या जरंडेश्वरवर गेलेलो होतो. वेदांत वगैरे माझ्यासोबत होते. आम्हाला तो जरंडेश्वरचा गड चढायला अर्धा तास लागला, तरी आम्ही खूप कमी हाल्ट घेतला किंवा 25-1 मिनटं गेले असतील किंवा जास्त पण. तर आम्ही त्यावेळेस विचारलं भरपूर जण की तुम्हाला किती वेळ लागला गड चढायला. काही जणांनी अर्धा तास उत्तर दिलं, काही 45 मिनिट्स, पाऊण तास उत्तर दिलं, काय म्हणले की नाही बाबा एवढं आम्हाला जमलं नाही, मग आम्ही 1 तासात आपलं केला कसं तरी पूर्ण झाला. मग मला आश्चर्य वाटलं, ठीक आहे प्रत्येकाची जशी कॅपॅसिटी असेल त्यांनी तसा केला, पण एक मिनिमम ॲव्हरेज आलं की अर्धा तासाचं ॲव्हरेज आलं प्रत्येकाचं किंवा त्यापेक्षा जास्त झालं. वर गडावर गेल्यानंतर तिथला पुजारी आहे, ज्याचं नाव आहे ओमकार घोरपडे म्हणून. ओके, तर फिट वगैरे आहे तो, सर्व छान वाटला मला. मी त्याशी बोललो की त्याला किती वेळ लागतो, तो दररोज गडावर येणारा किंवा दररोज जरंडेश्वरला येणारा, त्याची पूजा करणारा हा मुलगा, त्याला फक्त 10 मिनटं लागतात तो डोंगर चढून जायला, किंवा त्यापेक्षा कमी किंवा 15 मिनटाच्या आतमधल्याच वेळामध्ये तो येतो. याचं मला जरा आश्चर्य वाटलं. आम्ही फिट असणारे, आम्ही सर्व टीम, आम्हाला अर्धा तास लागला, काही जणांना 20 मिनटं लागतात चला, पण हा 10 मिनटामध्ये, 10 ते 12 मिनटामध्ये येणारा मुलगा, याला कसं काय एवढ्या कमी वेळात लागला. बरं, तो रोज येणार, सगळ्यात अगोदर पहाटेच उठून येणार, हे त्याच्या आयुष्यातली रोजचं नित्यकर्म आहे, म्हणजे रोज येऊन त्याला करायचं आहे हे. मग ह्यामुळे त्याला वेळ कमी लागला, त्याचा श्वास चांगला झाला, स्टॅमिना त्याचा पूर्ण डोंगर एवढा चढण्याचा वाढला. मला या घटनेवरून एक विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं की आपण एखादी गोष्ट कमी काळापुरती जर का ठरवली की मी एवढ्याच दिवसामध्ये किंवा एवढ्याच वेळामध्ये पूर्ण करेन, तर ते अशक्य आहे. लक्षात घ्या, आपल्या आयुष्यामध्ये स्पर्धा ही खूप मोठी आहे. UPSC, MPSC किंवा नीट, JEE, CET किंवा अजून भरपूर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विद्यार्थ्यांना द्यायच्यात, आणि या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आपली तयारी हवी. मी फक्त एवढेच दिवस सकाळचं उठीन असं म्हणून नाही चालणार. आयुष्यभराच्या कॉम्पिटिशनसाठी जर का तोंड द्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंगवळणी पडायलाच हव्यात. जसं की पहाटेचं उठणं हे शरीरासाठी खूप चांगलं तर आहेच, पण पहाटेची जी विद्या असते त्या विद्याला दैवी विद्या म्हणू शकतो आपण. साक्षात सरस्वती ब्रह्मदेव पहाटेच्या वेळेस वास करत असतात, आणि बरेचसे विद्यार्थी म्हणतात की आम्ही रात्रीचा अभ्यास करू. ती रात्रीची विद्या असते, ती राक्षसी विद्या असते. यावेळेस तुम्ही पाठांतर करायला अभ्यास कराल, पण ती तुम्हाला 100% परीक्षेत साथच देईल असंही नाही आहे. म्हणून शक्यतो प्रत्येकाने आत्तापासूनच शरीराला सवय लावून घ्या, कारण स्पर्धा ह्या फक्त आत्ताच्या काळापुरत्या नाही आहेत, त्या आयुष्यभरासाठी आहेत. आणि तेव्हाच तुम्ही या आयुष्यभराच्या स्पर्धांना तोंड देण्यासाठी स्वतःला तयार करू शकाल, प्रिपेअर करू शकाल. ओमकारसारखं भले मध्ये किती का मोठं ध्येय असेना, किती का उंच डोंगर असेना, पण तो तुम्ही काही सेकंदात किंवा काही वेळामध्ये पूर्ण कराल. यासाठी या घटनेवरून आपणही बोध घ्यायला हवा आणि आपलीही तयारी करायला हवी. यात वाईट काय नाही आहे, मुळात आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे. ठीक आहे, भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.